भोक्ताराम यदि तपसा सर्व लोक महेश्वरम, संपूर्ण ब्रह्मांडाचा महेश्वर, अध्यक्ष, नियंत्रक, स्वामी मी आहे. ज्ञात्वा माम शांती मृच्छती, हे अर्जुना तो जीवनात शांती प्राप्त करतो. मग भगवान श्रीकृष्णांबद्दल जाणून घेतल्यानं आपण खऱ्या अर्थाने सुखी आणि शांती मी जीवन जगू. आज आपल्या सगळ्यांचं धावपळ चालू आहे सुखासाठी, निजासाठी. तरीही भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना जाणून घेतल्यानं आपण खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी होतो. आणि ते येताच मी जसं आपल्या सुरुवातीला सांगितलं की परित्राणाय साधना विनाशाय चतुर्थम धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे. युगामध्ये भगवंत अवतार घेतात, अनेक युगामध्ये येतात. जसे एकूण युग 4 आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता जे आपण वावरते ह्याला म्हणतात कलियुग, घोर कलियुग, भयानक. याच्यामध्ये दांभिकपणा, दुष्टपणा, दुराचारपणा, नाना तरह प्रकारचे अपराध, आणि भ्रष्टाचार, या सर्व गोष्टी इथं जातात त्या कलियुगामध्ये. आणि ह्या गोष्टी जिथं जास्त होतील ते ठिकाण खूप चांगले होतील. तर असं ही कलियुग आहे. या भगवंत याही युगामध्ये येतात, अवतार घेतात त्यांच्या नामाच्या रूपाने. कलियुगामध्ये भगवंत कोणता अवतार घेतात? कलिकाले नाम रूपी कृष्ण अवतार. ते श्रीकृष्ण षडेश्वरी पूर्ण म्हणून त्यांना भगवंत म्हटलेला आहे. 6 ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत भगवान श्रीकृष्ण. अन्य देवी देवतांना भगवंत म्हटलेला नाही आहे, भगवान म्हणून संबोधन केलंय. शिवजींना भगवान म्हटलेलं आहे, ब्रह्मांना पण भगवान म्हटले. पण पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण. हे काय फक्त इस्कॉनवाले सांगतात म्हणून अशातली गोष्ट नाहीये. चला बाबा त्याला काही कामधंदा नाही, ते इस्कॉनवाले कृष्णाचा प्रचार करत फिरायला लागल्यात म्हणून ते काय करतात की जिकडे तिकडे स्टॅम्प लावतात की कृष्णच भगवंत आहे म्हणून. नाही. तर या सृष्टीचे निर्माते ब्रह्माजी पण याचा स्वीकार करतात, शिवजी पण स्वीकार करतात, 33 कोटी देवता पण स्वीकार करतात की केवळ एकच भगवंत आहे. ते कोण आहे? बोलो कृष्णचंद्र भगवान की. श्रीकृष्ण हेच भगवंत आहे. ब्रह्माजी ब्रह्मसंहितेमध्ये म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. सर्व कारणांचे कारण कोण आहे? गोविंद भगवंत आहेत. ईश्वर परम कृष्ण हा परम भगवंत आहे. सच्चिदानंद विग्रह, त्यांचं जे शरीर आहे, दिव्य शरीर आहे, ते आपल्यासारखं हाडामासाचं पंचमहाभूतांनी बनलेलं नाही. त्यांचं शरीर दिव्य आहे. सच्चिदानंद विग्रह, सच्चित आणि आनंद या गोष्टीने बनलेला आहे. ब्रह्माजी शिवजी म्हणतात स्वतः की आपण आराधना कोणाची केली पाहिजे? आपल्या पार्वती मातेला सांगतात, धर्मपत्नीला सांगतात की म्हणे तू विष्णूची आराधना कर, कृष्णाची आराधना कर. कारण कृष्णाची आराधना ही परमश्रेष्ठ आराधना आहे. शिवजी, इंद्र, चंद्र वरून सगळेजण. आणि जे भागवत ग्रंथ आहे आम्हाला ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण दिलेल्यांचं म्हणण्यात, त्या भागवत मध्ये वर्णन की एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. म्हणजे भगवंतांचे अनेक अवतार आहेत, पण या सर्व अवतारामध्ये एकच भगवंत ते कोण आहेत? एते चांस कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णच भगवंत आहे. आणि इतकंच नाही, आदि शंकराचार्य ज्याने आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार केला, माहिती आहे ना शंकराचार्य. तर ते शंकराचार्य पण स्वीकार करतात की पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णच आहेत. म्हणून ते एका भजनामध्ये म्हणतात, म्हणे आपण अनेक प्रकारचे शास्त्र पठण पाठन योजने करत असतो, शास्त्र वाचतो, श्लोक हे करतो. तर त्यांच्याच एका शिष्याला अनुयायीला म्हणतात ते
अरे कशाला म्हणे एवढं सगळं तू भजन वगैरे करतोयस आणि एवढं सगळं हे श्लोकांचं उच्चारण सोडून दे म्हणे ते. भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते संप्राप्ते सनहिते काले नाही रक्षिती डुकलून करणे. म्हणे तुझं जे श्लोकाचं पठण आहे हे तुझं कधीही रक्षण करणार नाही. मृत्यूच्या वेळेस केवळ तुला एकच व्यक्ती रक्षण करेल तुझं, ते म्हणजे गोविंद पांडुरंग विठ्ठल. तेच रक्षण करतील आणि कोणीही करणार नाही. अहो स्वतः शिवजी म्हणतात मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णूर आनंद स एवः. जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर आपण मुकुंदाची सेवा करायला हवं. मुकुंद हे कृष्णाचे एक नाव आहे. म्हणून शास्त्र सांगतात, आचार्य सांगतात, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य या सर्व मोठमोठ्या आचार्यांनी कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवानाचा स्वीकार केला. अर्जुनाला माहित होतं येणारे कलियुगातील लोक सहसा कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वीकार नाही करत है ना. ज्यावेळेस त्यांनी स्वीकार केलं की कृष्ण आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात, त्यावेळेस त्यांना वाटलं की बरेच लोक डाऊट करतील की कृष्ण माझे मित्र आहेत. मग मित्राला भगवान म्हणून स्वीकार केलं ना, त्यात काय एवढं. म्हणून ते प्रमाण देत आहेत केवळ मीच कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम भगवान स्वीकार करत अशातील गोष्ट नाहीये. आसितो देवलो व्यासो स्वयंचे ब्रवीणेते. म्हणजे आसित देवल व्यास या सर्वांनी स्वीकार केलेला आहे श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. बघा मग आपण स्वीकार केला काय. एकतर आपली खोपडी बरोबर नाहीये, एकतर आपली बुद्धी चालत नाही व्यवस्थित. परवा दिवशी आपल्या ताटात काय वाढलेलं होतं आता जर विचारलं तर डोकं खाजवायला लागलं है ना. आणि आपली आयुर्वेदा कमी आहे आणि आपण असे उठपटात कार्य करतो की ते विचारू नका. याचं वर्णन भागवत मध्ये वर्णन आहे. भागवत मध्ये वर्णन आहे की कलियुगातले जीव कसे असतील म्हणे. प्रायणात्मैष सभ्या कलवस्मिनी वेजना मंद सुमंद मतीवर मंद भागे उपद्रवता. म्हणे कसे असतील म्हणे, उपद्रवी जीव आहेत, भागी कमी असेल, मंद सुमंद मतीवर मंद आहेत, विशेष मंद आहेत म्हणे. असे मंद आहेत की विचारू नका. म्हणून त्यांना मोबाईल घेऊन फिरावं लागतं कारण सगळी माहिती गोळा करायला. पूर्वी काही नव्हतं, लोक इतके बुद्धिमान होते की त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात राहायचं. आता हे मोबाईलने सगळं वाटा लावले, आमची पण वाट लावायला बसले की इतकं हे झालंय. या मोबाईलमुळे इन्फॉर्मेशन भरपूर आहे पण ट्रान्सफॉर्मेशन कमी आहे. कळलं का. या मोबाईलमध्ये इन्फॉर्मेशन भरपूर आहे पण व्यक्तीचं बदल काय होत नाहीये. समजलं का. ध्यान नको आहे फक्त याचं त्याचं पण ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे. लोक बदलत नाहीच. मग हे जे बद्ध जीव आहेत हे आपण इंद्रिय वगैरे ते भगवंतांना समजू शकत नाही. म्हणजे सर्व आचार्यांनी स्वीकार केलेले आहे कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. फक्त इस्कॉनवाले स्वीकार करत नाहीत. अलग लक्षात. कृष्ण फक्त इस्कॉनवालेच भगवंत त्यांचेच भगवंत आहेत असं नाहीये. संपूर्ण सृष्टी ते जेवढे जीव आहेत ते सर्वांचे भगवंत कृष्णच आहेत. तर ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण कधी कधी येतात आपलं धाम सोडून इकडे. कारण तिकडे येऊन सुमधुर अशा लीला करतात. आणि लीला पाहून बद्ध जीव काय होतो, पाहतो आणि ऐकतो आणि मुक्त होतो. म्हणून भगवंताच्या जन्म आणि कर्माला दिव्यत्व असं नाव दिलेलं आहे. जन्म कर्मच मे दिव्यम यो यो वेद्यं तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. अर्जुन माझ्या जन्माचं आणि कर्माचं जो कोणी रहस्य जाणतो तो पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घेत नाही. काय जगात दुःख काही कमी आहे काय. कोणाला दुःख कमी पडलं सांगा, आम्ही देतो त्याला. कमी दुःख आहे का कोणाला. त्रास कमी आहे का. भरपूर आहे. लोक विचारतात हाऊ आर यू, विचारतात ना हाऊ आर यू. आपण लगेच म्हणतो फाईन. हाऊ आर यू म्हणजे फाईन. इथं फाईन पाडलेले असं हे माहीत नसतं त्यांना. आणि लोक
दाखवताना असं दाखवणार की आमच्यासारखा सुखी जीव जगातच नाही कुठं. आणि सगळं पाठीमागं 12 वाजलेले असतील. म्हणजे बघा, हे कलियुगातील लोकांची म्हणजे इथं देखावटीपणा भरपूर आहे. वास्तविक कोणी सुखी नाहीये, पण दाखव ना. घरात भांडणं चालल्यात, बाहेर आले की परत पावडर बिवडर लावणारे बाहेर पडलं, अवघड झाले. म्हणजे या कलियुगातील लोकांची मेंटॅलिटी अशी आहे, हे दिसतं तसं नाहीये म्हणून पण पडली ना. अशी दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. काय करायचं मग? आपण पण फसायचं का? फसायचं का नाही? खरं का? मग इस्कॉन जॉईन करा. तर दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, फसत चाललेले. या जगामध्ये ही गोष्ट परिपूर्ण आहे. या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या जीवनामध्ये. तो समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांना आई मैया का एकच संदेश देतो, जर का तुम्ही भगवंतांना आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू दिलात, भगवंतांचा जर स्वीकार केलात, जेवढ्या तुमच्या समस्या होत्या त्या सर्व समस्या निघून. फक्त त्या भगवंतांना स्वीकार करा आणि आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी म्हणून सर्व कार्य करा, तुम्ही सर्व समस्या निघून. तर ज्याचे प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे आणि तो सुखी बनण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या अपूर्ण इंद्रियाद्वारे तो भरपूर संघर्ष करत आहे. आणि भगवंत कधी देखील येतात अवतरित होतात. कृष्ण आपल्या धामातून खाली येतात आणि लीला करतात. त्या लीला ऐकून आपलं चित्त काय होतं? शुद्ध आणि पवित्र होतं. आपल्या दुःखाचं कारण आहे की आपल्यामध्ये पापाची वासना आहे किंवा वाईट विचारायचं. या विचारामुळे आपल्याला दुःख होतं. दुःख भोगण्याचं कारण एक कारण आणि त्याला अज्ञानता म्हणतात. आणि ते कधी आपल्याला सुखी राहू देत नाही. मग ते चित्त शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे काय? भगवंतांची कथा ऐकणं. भगवंत येतात आणि आपली लीला करतात. त्यांनी लीला केल्याने ज्यावेळेस आपण एखाद्या अधिकृत परंपरेतून आलेल्या आचार्यांच्या किंवा भक्तांच्या मुखातून ऐकतो, त्यावेळेस ती कथा आपल्या श्रवण इंद्रियांद्वारे हृदयापर्यंत जाते आणि हृदयातली सगळी मलिनता दूर करून टाकते. चेतो दर्पण मार्जनम. जसं साबण लावून आपण आंघोळ करतो ना, स्वच्छ तसे, तसं भगवंताची कथा ऐकल्यानं काय होतं? चित्त शुद्ध आणि पवित्र होतं. आणि पवित्र झालेलं मन आनंदी राहील. शुद्ध झालेला व्यक्ती आनंदी राहील. तर श्रीकृष्ण त्यांना लीला पुरुषोत्तम म्हणलेला आहे. लीला करतात नाही का? तर या पृथ्वीवरती एक काळ असा होता की असुरांचा प्रभाव भरपूर वाढलेला होता. आणि हे असुर लोक या पृथ्वीवरती राज्य करत होते. आणि पृथ्वीला हे असुर लोक राज्य करत असताना त्यांचा पापाचा भार झाला. इतकं पाप वाढलं, पृथ्वीला ते असहनीय झालं. म्हणून पृथ्वी माता एक गायीचं रूप घेऊन देवतांकडे जाते. म्हणजे माझं रक्षण करा, माझ्यावरती हे राज्य करणारे जेवढेही राजे आहेत हे सगळे असुर आहेत आणि पापाचारांमध्ये नेहमी मग्न असतात. त्यांनी त्याच गोष्टी करत असतात. नशापान, जुगार, व्यभिचार, ह्याच गोष्टी करतात. आणि त्याचा भार मला होत आहे. म्हणजे या पृथ्वीला लोकांच्या संख्येचा भार होत नाहीये, पृथ्वीला पापाचा भार होतो. जे काही लोक पाप करतात ना, मांसाहार, जुगार, नशापान, परस्त्री गमन, जुगार, हे फार मोठे पाप आहेत. बाकीचे पाप तर भरपूर आहेत. भ्रष्टाचार आहे, ते भरपूर काही पाप आहेत. पण मुख्य पाप हे 4 आहेत. ज्यावेळी पाप कर्म केलं जातं त्यावेळेस पृथ्वीला याचं भार होतो. भार मग ती या भाराने भारांतरण होऊन देवतांकडे गायीचं रूप घेऊन जाते. आणि
देवतांना विनंती करते, इंद्र चंद्र वरून माझी प्रार्थना ऐका म्हणे आपण, की हे राजे लोक पाप करते त्याचा भार मला होतोय, जे पापाचा भार पृथ्वीला होतो. आणि त्यावेळेस ती प्रार्थना ऐकून म्हणतात की चला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. सगळे देवता पृथ्वी मातेला घेऊन ब्रह्मदेवाकडे जातात आणि ब्रह्मदेवांना हे सगळं कथन सांगतात. म्हणजे अशाच्या प्रकारे पृथ्वीवरती अयोग्य राजे राज्य करत आहेत आणि ते पापाचारांमध्ये लागलेले त्याचा भार पृथ्वीला होत आहे. मग या पृथ्वी मातेचं रक्षण करा आपण. मग ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे आपण काहीतरी उपाय करूया. मग ब्रह्मदेव सगळ्या देवतांना घेऊन क्षीरसागरामध्ये जातात. आता क्षीरसागर कुठं आहे इतकं जास्त मी माहिती नाही देणार, कळणार सुद्धा नाही, भरपूर वेळ लागेल. तर ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यामध्ये क्षीरसागर आहे. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर. कोणतं सागर? खारं समुद्र बघितले पण दुधाचा समुद्र काय? महाराज म्हणणार माईकवर बसलाय इथं तुम्ही फेका लागलाय नुसतं. पण आपल्या कल्पनेच्या विचाराच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. दुधाचा सागर आहे का? असेल का? असेल काय? काय बोलताय महाराज? आहे, शास्त्रामध्ये सांगितले आहे. या ब्रह्मांडामध्ये का कोपऱ्यामध्ये क्षीरसागर आहे. त्या क्षीरसागरामध्ये गेले ब्रह्मादी सगळे देवी देवता आणि पुरुषोक्त अशा प्रार्थनेने भगवंतांना प्रार्थना केली. आणि भगवंत ब्रह्माजीच्या मनामध्ये प्रकट होऊन ब्रह्मदेवाला म्हणताय तुम्ही सगळ्या ह्या देवतांना घेऊन यदुकुळामध्ये प्रकट व्हा. मीही त्या यदुकुळामध्ये येईन आणि दुष्ट जेवढेही हे राजे आहेत त्यांचा वध करेन आणि पृथ्वीचं रक्षण करेन असं भगवंत म्हणतात. आणि पुन्हा ब्रह्माजी हे सगळं वृत्तांत सगळ्या देवतांना सांगतात. म्हणजे तुम्ही काय करा, यदू, वृष्णीय, सात्वत आणि भोज या वेगवेगळ्या कुळामध्ये जन्म घ्या आणि भगवान श्रीकृष्ण यदुकुळामध्ये प्रकट होते. भगवंत या पृथ्वीमध्ये दोन कुळामध्ये चंद्रवंश म्हणजे चंद्राच्या कुळामध्ये आणि सूर्याच्या कुळामध्ये. म्हणून कृष्णाला काय म्हणतात? चंद्रवंशी म्हणतात. कृष्णाला काय म्हणतात? आणि प्रभू रामचंद्राने काय म्हणतात? सूर्यवंशी. हे दोनच वंश आहेत, एक चंद्रापासून आलेला आणि एक सूर्यापासून आलेला. तर श्रीकृष्ण हे कोण आहेत? चंद्रवंशी आहेत. तर असं म्हणाल्यानंतर सगळी देवता काय केले की वेगवेगळ्या की जसं सांगितलं आपल्याला सात्वत, भोज नाही का, वृष्णी, त्याचबरोबर यदू या कुळामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झाले. आणि आहा तो काय सोहळा होता. सगळेजण डोळे टिपून त्याच्यावरती होते. तो सोहळा इतका आनंदाचा होता. नगारे, तुतारे, ढोल, ताशे अनेक मंगल वाद्य ते त्या ठिकाणी वाजत होते आणि ब्राह्मण मंत्रांचं उच्चारण करत होते आणि सगळे त्या ठिकाणी नृत्य करत होते. सगळ्यांना वाटलं की असा सोहळा न भूतो न भविष्यती. सगळेजण आनंदित होते कारण तो सोहळा डोळ्यामध्ये टिपून ठेवण्यासाठी. पण त्यांनाही कळलं नाही हा जो सोहळा आहे तो जास्त काळ टिकणार नाही, याचं विपरीत काहीतरी घटना घडणार आहे. कोणाला माहित नव्हतं कारण तो सोहळा होता देवकी आणि वसुदेवाचा विवाह सोहळा. सगळेजण आनंदित होते. अगदी कंस पण आनंदित होता की माझ्या बहिणीचा विवाह होत आहे. देवकी कंसाची बहीण आहे.